नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 2 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं जे संपूर्ण वर्ष आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 2 डिसेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय सुंदर, मनमोहक आणि फोटोजेनिक अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. स्वभावतः किंवा मूलतः सौंदर्य यांच्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं दिसून येतं. विशेष म्हणजे ज्या महिला आहेत 2 डिसेंबरच्या जन्मदिनाच्या त्यांचं सौंदर्य खूपच चांगलं असतं. त्यामुळे फॅशनचा सेन्स सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगला असतो. याबरोबरच यांची वाणी असते हे नेमकं बोलणारे असतात, विषयाला धरून बोलणारे असतात आणि जे काही बोलतील ते विचार करून बोलतील. स्त्रियांमध्ये सुद्धा हा स्वभाव विशेष करून दिसून येतो. स्त्री असून सुद्धा जास्त बोलणं हे त्यांना तसंच जमत नाही, नेमक्या बोलणाऱ्या असतात. परंतु कधीकधी यांच्या बोलण्यामध्ये किंवा यांच्या वाणीमध्ये तिखटपणा दिसून येतो. अर्थात त्यामागचे कारणं वेगळी असतात. तसं पाहायचं झालं तर ह्या व्यक्ती इमोशनल असतात, भावनाशील असतात. मात्र काही जे यांचे स्वभाव असतात ते थोडेसे वेगळे दिसून येतात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती हुशार असतात, डिसिप्लिन असतात, शिस्तप्रियता यांच्यामध्ये खूप चांगली असते. थोड्याशा सिक्रेटिव्ह असतात, गुपित राखण्यात हुशार असतात. यामुळे त्यांना तुम्ही ट्रस्टवर्दी म्हणू शकता. म्हणजेच तुमच्या जीवाभावाची कोणतीही गोष्ट जरी तुम्ही यांना सांगितली तर ती कुठेही कधीही ते उघड करणार नाही, याबद्दल खात्री बाळगा. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती आहेत आपल्या मनातली गोष्ट सहसा दुसऱ्याला कधीच सांगत नाही. समोरच्या व्यक्ती जो आहे तो विश्वासपात्र जोपर्यंत होत नाही यांच्या दृष्टीने तोपर्यंत कुठलीही गोष्ट ते सहसा सांगणार नाही. आणि एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवण्याचे मापदंड यांचे स्वतःचे असतात. कोणी सांगितलं म्हणून एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवणं हे यांना तसं जमत नाही, की जी चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्तीमध्ये गोल ओरिएंटेशन खूप चांगलं असतं, मेहनत करण्याची तयारी खूप चांगली असते आणि महत्वाकांक्षा सुद्धा खूप चांगली असते. त्यामुळे एकदा का यांनी मनात ठरवलं तर ती गोष्ट पूर्ण करूनच सोडतात. वैयक्तिक जीवन यांचं किती त्रासाचं आहे हे तुम्हाला वर करणे अजिबात समजणार नाही. आणि त्याच्या या स्वभावामुळेच जीवनामध्ये ते अगदी व्यवस्थितपणे त्यांना स्थावरता आलेली दिसून येते. यांना आधुनिक जीवनाची आवड असते, याचप्रमाणे पैशाची सुद्धा ओढ असते. त्यामुळे यांचं जीवन अतिशय उत्तम प्रकारचं दिसून येतं. या व्यक्तीच्या बाबतीत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये ह्या व्यक्ती रिलेशनशिपमध्ये येतात. भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं असतं. एकदा की ते रिलेशनशिपमध्ये आले की त्यानंतर थोडंसं रिलेशनशिपच्या बाबतीत यांची मतं वेगळी असतात. म्हणजेच रिलेशनशिपमध्ये असणारा व्यक्ती हा यांच्या म्हणण्यानुसार वागणं थोडंसं गरजेचं असतं. हे थोडे त्या बाबतीत पॉझिटिव्ह होतात. म्हणजे समोरचा जो व्यक्ती आहे रिलेशनशिपमधला त्यांनी काय करावं, काय नको, कुठे जावं, कुठे नाही, कुठे उठावं, कुठे बसावं, त्यांच्या कशा प्रकारच्या त्यांच्या बाकीच्या ज्या गोष्टी या सर्व गोष्टींवरती म्हणजे त्याच्या एकंदरीत संपूर्ण जगावरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न या व्यक्ती करतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचं स्वातंत्र्य तो गमावण्याची थोडी शक्यता असते आणि याच गोष्टीमुळे बऱ्याच वेळेस रिलेशनशिपमध्ये थोडे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. तसं पाहायचं झालं तर समोर असणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण जबाबदारी या व्यक्ती घेतात. हे थोडं विशेष आहे, परंतु घेतात मात्र जरूर आणि इमोशनल सुद्धा असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे हा थोडासा त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा डोकावतो. समोरच्या व्यक्तीबद्दल थोडं जर यांना संशय आला तर मग त्यामागे ते पूर्णपणे लागतात आणि संशयामुळे नातेसंबंधामध्ये खूप मोठी दरार येण्याची शक्यता असते. या ज्या व्यक्ती असतात त्यांना खोटं सहन होत नाही. समोरच्या व्यक्तीने खोटं बोलला किंवा तो जो आहे त्यापेक्षा काही वेगळं दाखवलं तर लगेचच्या लगेच त्याच्यावरचे नातेसंबंध तोडून टाकतील, तो व्यक्ती कितीही जवळचा असला तरी सुद्धा. आणि हे त्यांचे जे टोकाचे स्वभाव असतात त्यामुळे नातेसंबंधात त्रास होतो. मात्र करिअरच्या बाबतीत हा स्वभाव त्यांना खूप फायदेशीर ठरतो.
एकंदरीतच सांगायचं झालं तर या व्यक्तिमत्वाचा जो अंतरंग आहे तो तुम्हाला नेमका समजला, तर त्यांच्याबरोबर नातेसंबंध टिकवणं तसं बऱ्याच प्रमाणात सोपं जाईल. आरोग्याच्या संदर्भामध्ये मानसिकतेच्या संदर्भातले त्रास होण्याची शक्यता थोडी जास्त असते. याच्यामागचं कारणही तसंच आहे. कारण या व्यक्ती मुळातच मगाशी सांगितल्याप्रमाणे गुपित राखण्यात हुशार असतात आणि स्वतःचे निर्णय ते परस्पर घेतात. एखाद्या गोष्टींवरती निर्णय घ्यायचा असेल तर ते कोणाशीही सहसा त्याबद्दल बोलत नाही. स्वतः निर्णय घेतात आणि मोकळे होतात. कधी-कधी निर्णय बरोबर येतात, कधी-कधी निर्णय चुकतात आणि त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते. आणि मग हे चुकलेले निर्णय निस्तारायचे कसे? त्या मनस्तापामध्ये त्यांना मानसिक त्रास होण्याची शक्यता जास्त असेल. त्याचा परिणाम त्यांच्या त्वचेच्या संदर्भातल्या होणाऱ्या आजारांवर होतात. म्हणजे स्किन एलर्जी यांना सहसा होण्याची जास्त शक्यता असते आणि डोकेदुखी सुद्धा होऊ शकते. मानसिक तणावाचा संदर्भ त्यांच्या बीपी, हायपर ॲसिडिटी यावर सुद्धा होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात तसं पाहिलं तर थोड्या सरळ-सरळ असतात. परंतु या व्यक्तीशी वागताना तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. म्हणजेच या व्यक्तींच्या नातेसंबंधात जर का तुम्ही येत असाल, तर स्वतः तुम्ही जसे आहात तसेच त्यांना दाखवा. तिकडे कुठेही जरी खोट दिसली, तरी या व्यक्ती तुम्हाला माफ करणार नाहीत. एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी हा तुमच्यासाठी चांगला राहील. विवाह जमणं, जुळणं, प्रत्यक्ष विवाह होणं अशा प्रकारच्या काही चांगल्या घटना घडतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. काही चांगल्या गुंतवणुका होऊ शकतील. रखडलेली, अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता या दरम्यान बऱ्याच प्रमाणात राहील. तर मित्रांनो, हे होतं 2 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातले विचार. धन्यवाद.